नवी मुंबईतील सानपाळा येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल ग्रंथालयाची आमदार मंदा म्हात्रे यांनी पाहणी केली. या ग्रंथालयाच्या कामाचा आढावा घेत त्यांनी नागरिकांसाठी हे ग्रंथालय लवकरात लवकर खुले व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील क्लस्टर योजना आणि पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर प्रतिक्रिया दिली. क्लस्टरच्या मुद्द्यावरून भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले. यावेळी मंदा म्हात्रे यांनी नाव न घेता टोला लगावत म्हटले की पोस्टर बॅनर लावून कोणी मोठं होत नाही, कृतीतून काम करा. क्लस्टर आणि पुनर्विकास हा महाराष्ट्र सरकारच्या विकासाच्या अजेंड्याचा महत्त्वाचा भाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. विकास कामं केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे असंही त्यांनी सांगितले. झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की नागरिकांना फक्त घरे देणं हा उद्देश नसून त्यांना चांगल्या सुविधा मिळणं आवश्यक आहे. रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणी पुरवठा आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा विचार करूनच पुनर्विकासाची प्रक्रिया राबवली जाईल असं त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान नवी मुंबईतील क्लस्टर योजनेवरून सुरू असलेला राजकीय सामना आता अधिक रंगण्याची शक्यता आहे. मंदा म्हात्रे यांच्या या वक्तव्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. माननीय मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब. ते ठरवतील ना की चुकीचं आहे का बरोबर आहे ते. आपण नुसतं तोंडाची वाफ घालून उपयोग नाही ना, उगाचच कोणाला बोलून अंगावर घेणं. मला तर एवढंच सगळ्या नेत्यांना सांगावंसं वाटतं की कृतीत काम करा. बॅनर पोस्टर लावून कोणी मोठं होत नाही, त्यासाठी काम करावं लागतं. हे काम बघा, आज हे जे काम आहे ना, हे वर्षानुवर्ष हजारो लाखो विद्यार्थी इथे शिकणार आहेत आणि ते दुवा देणार. असं काम करा असं मला सांगावंसं वाटतं. आता हे मला माहिती नाही ते काय कोणाला कधी काय बोलतील. मी फक्त ते काल तुमच्याच माध्यमातून ऐकलेलं आहे. पण मला एवढं माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री जो निर्णय तो ते घेतील.